मर नहीं सकता तेरे मैं तुझे छोड़ने से उठतो ना रे भाई डायरेक्ट डॉक्टर चेक करा घेऊन त्याला भाई असा विषय. मला एक प्रश्न, हे सेव्ह करा, हे सगळं सेव्ह करा. मी चेतन आत्महत्येचं टॉपिक कॉन्स्टंट असतो रे तुझा. सगळ्यांना एक मुली तोच आणि एक फिरायला आत्महत्या. होतो. मुली माझं लग्न झालं ना समजा, बघ परत लग्न आत्महत्या लग्न. ऐक नाही, समजा माझं लग्न झालं, मुलगी भाष्य का काही फुल मेन, आणि तिने त्रास द्यायला सुरुवात केली का बघ मला आधी आत्महत्या करायचं स्वप्न होतं ते पण पूर्ण होईल आणि तिच्यावर लग्न करायचं होतं ते पण पूर्ण होईल. म्हणजे लग्न पण झालं आणि तिने त्रास दिला म्हणून आत्महत्या पण केली. दोन्ही काम 25 ना बबलू. ते तर माझी इच्छा तू आत्महत्या कर, मी अख्खी फॅमिली सांभाळतो. करून दाखव ना मला, माझ्या समोर केलं तरी चल. चल आपण आज जाऊ स्टेशनला, रुळावर फक्त उभा राहा, ट्रेन येते, तुला काहीच करायचं नाही, चिल उभं राहायचंय, ट्रेन तुला घेऊन जाईल. चल 2 किलो तरी. मग एक काम करतो, हे 1 महिन्यात नाही गोष्टीला, कारण की मग मी लग्न करून घेतो, म्हणजे लग्नाचं लाईफ जगायचं, फील घ्यायचं. मग त्या वहिनीला त्रास नको ना देऊ. कोण ती करणार ना दुसरं लग्न, मग ठीक आहे. म्हणजे अरे हल्ली 2-3 लग्न करायची फॅशन आहे, फॅशन. ते पण प्रत्येक जणींना आणि जणांना लग्न दुसरं लागतं, 2-3 लग्न तर होतात काय. आणि मी पण तसं ठरवलेलं, पण नको मी एकच लग्न करतो पुढच्या पुढं. तुला एवढा का कॉन्फिडन्स स्वतःवर काय की 1 महिन्यात ती सोडणार तुला? त्रास देणार मुलगी, मी सांगतो ना. करूच नको ना. मग मी सिद्धीची चॅलेंज लावतो, त्याला चॅलेंज डन, आणि मरून दाखवतो. मग सिद्धी बॉडी तुकडे तुकडे असेल. तुकडे नाही, विचित्र. म्हणजे मी तर, मला माहिती आहे ट्रेन ऍक्सिडेंटची बॉडी कशी असते. मी म्हणजे मी उचलायला तर नाही येणार तुला, पण मी माणसं पाठवेन उचलायला. पण नको जगू चेतन हे असं. मरायचं तू उगीच तुझा टाइमपास का करतोय, मोकळा होऊन जा ना. अरे पीसी का घेतोय तू? पण माझ्या मैताला हा ना, खर्च का करतोय? सिद्धी माझ्या मैताला पब्लिक वन साइड असेल, मी स्टोरी टाकील भरून नाही लाका एरिया. सेम बोललो रे, सेम बोललोय आता मी. बोलतो तरी माझ्या मैत्रीला केवढी पण बोललो, नॉर्मली 1000 तर आरामातच येतील. 1000? अरे इथली तिथली पोरं रे पोरं भावा, माझ्या एरियातल्या नाही जास्त दिलावी. माझं माहित तुला काय. अरे पण कोणीतरी जर भावपूर्ण श्रद्धांजली एक स्टेटस टाकला ना, मग मजबूत येतील. अरे मी आपली पब्लिक आहे ना बांधिलकीवाली, ते सोडून आहे ना जास्त पब्लिक येतील. कारण की बांधिलकीवाली पब्लिक सोडून जास्त ठीक आहे. मैताला आपण एक करायचं, चेतनची पब्लिक एक साइड लावा, बांधिलकी पब्लिक एक साइड लावा, मॉब बघायचं मैत मध्ये दोन्ही पब्लिक एक साइड. मला मॉब बघायचा कोणाचा जास्त. चल बोल आता. नाही म्हणजे तू स्टोरी टाकल्यावर तू मॉब बादशाह आणशील. हे बघ, तू क्राऊड करशील रे, मैत गाजणार. मैत गाजणार आहे. मुद्दा काय माहिती का, विदाऊट बांधिलकी फॅमिली पण क्राऊड असणार, म्हणजे 1000-2000 नॉर्मल चेतन. तिथं कोणाच्याही नेत्या बित्याच्या माहितीला असतो. तुला किंग माहित पाहिजे का? किंग पाहिजे. मग ते त्याच्यासाठी आपल्याला स्टोरी टाकणे काय गाईस, ऍटलीस्ट 2-3 स्टोरी मी टाकणार, मग पोरं अशी जमतील. आणि मेन काय ते का, बॉडी काढायचा टाइम तो खूप मॅटर करतो. 8-1 तासाचा गॅप पाहिजे, कारण गुन्ह्या बिण्यावरनं लोक येणार, मुंबईवरनं, सांगली सातारा वेळ तर लागणार ब्रो, आहे की नाही भावनो? आणि मला असं वाटतं ना, मैदान मोठं बुक कर. अगो भाई, मी काय बोलतोय, सिद्धी स्मशानभूमी कशाला आपण पण पोरं रडतील रे. आणि हा मेलेला असं याच्या छाताडं उड्या टाकतील, चेतन दादा नाही तुझ्या शिवाय मजा नाही, आता स्ट्रीमर उठ उठ उठ. अरे तुला उचलतील वाहते. आणि हा पटकन यम बोले, हे बाबा त्याला पाठवा रिटर्न, उठवा त्याला. मग हा उठल भटकन, आईच्या एवढा छातीवर धडका बसला ना. कुठल्या तरी पिक्चर मध्ये आहे ते, तिने का ती मुलगी त्याला, तू मर नाही सकता तेरे तुझ्या छोडणे का उठतो ना रे भाई, डायरेक्ट डॉक्टर चेक करा घेऊन त्याला भाई असा विषय. मला एक प्रश्न गाईज, मला खरं सांगा, जर मी मेलो तर कोण कोण मैताला येणार? खरं सांगा चॅटमध्ये. हा मस्करीचा भाग ना, म्हणजे मला बघायचंय तुमचं प्रेम मैताच्या दिवशी तरी माझ्यावर असेल का? खरं सांगा, मस्करीचा विषय नाही. माझ्या मैताला कोण कोण येतील चॅटमध्ये? खरं सांगा, मुलगा मुलगी कोणी सांगा. येतील येत आहेत रे, येत आहेत बिचारे. नाही येणारे पण 50%. म्हणजे हे जे हेट देतात ते नाही येणार, पण जे प्रेम करतात ते येणार. बाबा जे येणार बोलतायत ना, त्याच्या आधी न बोलणारे येणार, लक्षात ठेव. नाही बोलतात ते 100% येणार. एक जण बोलतो मी नाही येऊ शकत, मी लांब राहतो. मग तुला व्हिडिओ कॉल करू आम्ही, टेन्शन नको घेऊ. व्हिडिओ कॉल आणि लाईव्ह ठेवू आपण. ही स्ट्रीम का गाजेल, आयुष्यपत काय स्ट्रीम. आणि चेतनच्या चॅनल वरती ती स्ट्रीम शेवटची ठरवूया, म्हणजे चेतनजी म्हणजे टायगर का मैत लाईव्ह स्ट्रीम.
आणि मी ड्रोन वरनं लाईव्ह स्ट्रीम दाखवेन ती चित्रफित वरून. तर नवीन ड्रोनवरच शूट करू आपण, मुहूर्तात तोच करू. सिद्धी पण तो लाईव्ह असेल का ब्लॉग असेल? किंवा कार्तिक बोलतात मी पूर्ण स्पॉन्सर करायला रेडी आहे. मी तर पूर्ण स्पॉन्सर करायला रेडी. काय काय स्पॉन्सर? मैताचं सगळं सगळं स्पॉन्सर साहित्य. एवढा खर्च होईल तो. कार्तिक तू आहे ना, तू मी घेतो ना का? अच्छा तुझा माणूस दिसतोय. मी घेतून तू. आणि हे बघा मैत बीतला आहे ना गाईज, मी तर बोलतो 101 सावकार रेडी होतील मी जेव्हा मरेल तेव्हा. अय लाकूड मी नको कोणाचं. जेवण ताण मी कोण नको. सगळे सावकार नाही, ते येतील. आहे. माझ्या ते माहितीला आहे, सगळे ते टॉपचे सावकार येतील गाईज, त्यात काही इश्यूज नसेल. फक्त आपल्या बांधिलकीवाल्या फॅमिलीला आहे ना जेवणासाठी एक हॉल अरेंज करावं लागेल 13व्याचं. त्या तिथे ना धावपळ. 13व्याचं ना बबलू, मैताचं चाललंय. 13व्याला कशाला? प्रत्येक ठिकाणी नुसती गर्दी काय करायची प्रत्येक वेळी? वडापाव आणि चहा. अगं, पाय राहू दे ना, इथं मी टच होतो. बॅकअप मस्त. वडापाव आणि चहा माहितीच्या दिवशी वडापाव आणि चहा हे मेनू फिक्स करू आपण. वडापाव आणि चहा मध्ये खुश होतील सगळे.